जय श्रीराम मित्रांनो, मोगला फिटनेस वर्ल्ड मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेट लॉसची जर्नी करताय, वेट लॉस करताय, पण वेट लॉस होत नाहीये. कारण की तुम्ही अशा 5 चुका ज्या करतात आहे ना वेट लॉस करत असताना, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही. म्हणून आज मी तुम्हाला त्या 5 चुका सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. ज्याने या 5 चुका ह्या बघितल्या तर त्याच्या वेट लॉस 100% होणार आहे. कारण की त्याच्या तर चुका पूर्ण क्लिअर करून टाकणार. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. वेट लॉस करत असताना कुठल्या 5 चुका होतात याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. कारण की तुम्ही चांगला वर्कआउट करता, चांगला डाएट करता, तर तुम्हाला रिझल्ट नाही. कारण की तुम्ही असे काही चुका करत असतात त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही. तर त्यात पहिली चूक त्याची कुठली? कमी खाणं म्हणजे क्रॅश डाएट. तुम्ही काय करता? वेट लॉस करतोय, फॅट काढायचंय, वेट कमी करायचंय, कमी खाऊ. तर हा क्रॅश डाएट काय होतं माहिती का? बॉडी स्टॅग्नेशन मोड मध्ये जात असते, त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होत असतो. स्लो झाल्याने तुमच्या बॉडीला चांगली चालना भेटत नाही आणि वेट लॉस प्रोसेस ही हळूहळू कमी होऊन जात असते. म्हणून क्रॅश डाएट करू नका, कमी खाऊ नका. हेल्दी खा, मील पाडून घ्या. दिवसभरात 4 मील खायचे. हेल्दी खा, ज्याने तुम्हाला प्रोटीन, फायबर, मिनरल्स वगैरे या सर्व गोष्टी भेटतील. म्हणून पोटाला लागेल इतकं खा, पण हेल्दी खा, ज्याने तुमचं आणि कॅलरी डिफिशियंट करू नका. तर क्रॅश डाएट कमी करू नका, कमी खाऊ नका. दुसरं मित्रांनो, कन्सिस्टन्सी म्हणजे काय? तुम्ही काय करतात? 5-6 दिवस वर्कआउट करतात, 5-6 दिवस डाएट करतात आणि तुम्हाला काय रिझल्ट नाही आला तर तुम्ही ते सोडून देत असतात, लगेच चीट मील करत असतात. असं नसतं मित्रांनो. बॉडीला रिझल्ट द्यायला टाइम लागत असतो. म्हणून तुम्ही जोपर्यंत ती रिझल्ट द्यायची सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्ही ते सोडू नका. एकदा ती रिझल्ट द्यायची सुरुवात केलं ना तरी तर तुम्हाला आपोआप करायला एक छान वाटेल, नाही आता माझी बॉडी रिझल्ट देते. म्हणून कन्सिस्टन्सी ठेवा, रिझल्ट चांगले आहे. ही दुसरी चूक होती. आता तिसरी चूक काय माहिती का मित्रांनो? पेशंट. तुम्हाला पेशंट नसतं. काय माहिती का? तुम्हाला 7 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात वजन कमी करायचं असतं. हे चुकीचं मित्रांनो. तुम्हाला वेट लॉस करत असताना कमीत कमी महिनाभर तरी थांबावं लागेल, तेव्हा तुमची बॉडी रिझल्ट द्यायला लागेल. म्हणून पेशंट ठेवा. काही दिवसात रिझल्ट नाही आला तर लगेच थांबून जाऊ नका, कंटिन्यू ठेवा, रिझल्ट नक्की येणार. ज्याला ही तिसरी चूक. चौथं आहे, तुम्ही प्रोटीन इंटेक घेत नाही. आता मी असं नाही सांगितलं की पावडर फॉर्म मध्ये घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या घरच्या वस्तूतून प्रोटीन घेत नाही. कारण की वेट लॉस करत असताना प्रोटीन इंटेक खूप गरजेचं आहे. कारण की वेट लॉस करत असताना भरपूर जण कार्डिओ एक्सरसाइज करतात, त्यामध्ये मसल लॉस होत असतो, प्रोटीन लॉस होत असतो. त्यामुळे तुमच्या शरीरात प्रोटीन जाणं खूप गरजेचं असतं. जे व्हेजिटेरियन आहे त्यांनी पनीर आलं, टोफू आलं, सोयाबीन या वस्तू खा, डाळी खा. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मसूर डाळ झाली, त्यानंतर अशा भरपूर डाळी की त्या तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला हाय प्रोटीन भेटेल. त्यानंतर मित्रांनो, जे नॉन व्हेजिटेरियन त्यांनी अंडी, चिकन वगैरे खा, यामध्ये त्यांना प्रोटीन इंटेक भेटेल. पावडर फॉर्म मध्ये घ्यायचे असेल, हा, जेव्हा तुमची बॉडी पुरेसं प्रोटीन घेत नाही तेव्हा तुम्ही पावडर फॉर्म मध्ये जाऊ शकता. पण प्रोटीन इंटेक करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रोटीन इंटेक करत नाही, तुम्ही असा विचार करता वेट लॉस करतो का प्रोटीन घ्यायचं मग माझं मसल बनून. अरे उलट गरजेचं आहे. तुम्ही जितकं तुमचे प्रोटीन इंटेक तुमच्या बॉडीमध्ये द्याल तितकं तुमचं मसल रिपेअर होणार आहे आणि मसल लॉस होणार नाही. म्हणून वेट लॉस करत असताना प्रोटीन इंटेक करणं खूप गरजेचं आहे. ही झाली चौथी. 5वं, तुम्ही कार्डिओवर डिपेंड राहत असतात. कार्डिओ म्हणजे तुम्ही जिम मध्ये आले तर ट्रेडमिल, नाहीतर घरी असेल त्या वॉकिंग, रनिंग या गोष्टी करतात. वॉकिंग, रनिंग, कार्डिओने केल्याने मसल लॉस होत असतो. तर इतकं लक्षात ठेवा तुम्हाला. आणि त्यामध्ये वॉटर लॉस सुद्धा होऊ शकतो. म्हणून कार्डिओवर डिपेंड राहू नका वेट लॉस करत असताना. स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा करा. मसल चांगले बनवण्यासाठी, वेट लॉस करायसाठी मसल बी चांगले बनावं लागतात. त्यासाठी तुम्हाला मशीन आलं, डंबेल आलं, बार्बल आलं, यावर सुद्धा वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. नुसतं कार्डिओवर डिपेंड राहू नका, त्यामुळे मसल लॉस होत असतो. आणि मित्रांनो, पुढची ही शेवटची आपली 5वी चूक आहे ती म्हणजे काय? तुम्ही कमी झोप घेत असता, गोड झोप घेत नाही. म्हणजे दिवसभरातून 7 ते 8 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे. जेवढी कमी झोप घेणार तितकं फॅट लॉस हे कमी होणार. म्हणून झोप चांगली घ्या, फॅट लॉस चांगलं होईल. कारण की मेटाबॉलिझम तुमचं चांगलं होईल, बॉडी स्टॅग्नेशन मोड मध्ये जाणार नाही. ज्यामुळे तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम चांगलं झालं तर तुम्हाला फॅट लॉस, वेट लॉसचा रिझल्ट सुद्धा चांगला येईल. म्हणून झोप चांगली घ्या. आणि एक लक्षात ठेवा, मी झोप का तुम्हाला चांगली घ्यायला लावतोय की जेवढी कमी झोप झाली ना मित्रांनो तेवढं फॅट लॉस जास्त होतं जातं आणि त्यामुळे फॅट लॉसची प्रोसेस हे कमी पद्धतीने होत असते. म्हणून झोप चांगली घ्या, फॅट लॉस प्रोसेस ही चांगली होईल. तर या 5 चुका होतात मित्रांनो, या 5 चुका तुम्ही करत असतात ना, म्हणून तुमचं
वेट लॉस होत नसतात. तर आत्तापासूनच सुरुवात करा आणि या चुका सुधारा आणि तुमचं वेट लॉसची जर्नी, वेट लॉसचा रिझल्ट मिळवा. तर मित्रांनो, आता आपला असा विषय होता. तो विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.